ऑपरेशन्स आणि डेटा सायन्स यामधली दरी आपल्या कौशल्याने यशस्वीरित्या साधली आहे. 3 दशकांहून अधिक काळ पसरलेल्या त्यांच्या कारकिर्दीत एक निष्णात अभियंता ते एक दूरदृष्टी असलेले शैक्षणिक तज्ज्ञ आणि सल्लागार असा त्याचा प्रेरणादायी प्रवास आहे. शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील नैपुण्य डॉक्टर तुंगारे यांची सतत शिकत राहण्याची वृत्ती खरोखरच थक्क करणारी आहे. तर त्यांचं त्यांनी मॅनेजमेंट विषयात PhD 2025 साली आणि अमेरिकेतील मॅक्सवेल युनिव्हर्सिटीमधून डिलीट 2023 साली पदवी संपादन केलेली आहे. त्यांच्या शिक्षणाचा पाया सौराष्ट्र विद्यापीठातून पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधील B आणि मार्केटिंगमधला MBA पदवीवर आधारलेला आहे. ते केवळ अभ्यासक नसून आपल्या क्षेत्रातील एक प्रगत विचारवंत आहे. सुपरमार्केटमधल्या ग्राहक निष्ठा आणि रिटेल अॅनालिटिक्सवर त्यांच्या संशोधनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट शोध निबंध हा पुरस्कार मिळालेला आहे. यामध्ये 13व्या आंतरराष्ट्रीय शाश्वत कचरा व्यवस्थापन परिषद आणि SICTIM डेटा सायन्स कॉन्फरन्समधील पण सन्मानाचा समावेश आहे. रिटेल ऑपरेशन्समध्ये दिग्गज कॉर्पोरेट जगात डॉक्टर तुंगारे यांनी भारत आणि परदेशातील अनेक नामाविक रिटेल संस्थांचे व्यवस्थापन केले आहे. ट्रेंड हायपर मार्केट लिमिटेड स्टार बाजारमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ऑपरेशन्स मॅनेजर पासून हेड ऑफ सपोर्ट ऑफिस पर्यंत प्रगती केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2010 मध्ये त्यांना नोबेल टाटांकडून सन्मान करण्यात आलेला आहे. तंत्रज्ञान आणि व्यवसायाचा संगम सध्या डॉक्टर तुंगारे के सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे डेटा सायन्स आणि तंत्रज्ञान विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहे. आर्यन रिटेल अॅनालिटिक्सचे संचालक म्हणून ते गोदरेज अँड बॉयस सारख्या संस्थांना डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि AI तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करतात. सामाजिक बांधिलकी पण म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी डॅम्स केले आणि संवर्धन मध्ये त्यांचा वाटा आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून खूप त्यांचं तिथेही मोठं कर्तृत्व आहे. तर असे डॉक्टर रमेश तुंगारे आज एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याकडे अभियंत्याचे विश्लेषण कौशल्य, रिटेल एक्झिक्युटिव्हची रणनीती आणि एका समाजसेवकाचे संवेदनशील हृदय आहे. आपल्या या नेटवर्किंग आपल्या सॅटर्डे क्लबमध्ये त्यांचं बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन आणि प्रेझेंटेशनसाठी स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओव्हर टू यू सर. चांगलं इंट्रोडक्शन दिलं. सुप्रभात मित्रांनो. आजचं प्रेझेंटेशन बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन आहे. आपल्याला माहिती आहे की आपण सगळे उद्योजक बेसिकली जर ऑटोमेशन केलं नाही आपल्या याच्यामध्ये तर आपण जगू शकतो. सर्वप्रथम पूर्ण CSK टीम व प्रज्ञा मॅडमचं मी आभारी आहे. आणि माझ्याबरोबर ॲक्च्युली सुभाष साळवी सर हे पण आहेत जे आपल्या मेंबर्स आहेत आणि ओडूचे ते डिस्ट्रीब्युटर आहेत. बेसिकली चॅलेंजेस जे आपण सर्वजण बघतो ते हे आहे की आपण एक SME ओनर आहोत आणि आपल्याला सेल्स अँड मार्केटिंग पण आपणच करत असतो, परचेस सर्व्हिसेस गुड्स हे पण आपण करतो. त्याच्या बरोबरीने त्या इन्व्हेंटरी कोणाला माल पाठवायचा असेल, सर्व्हिसेस खरेदी तरी स्वतः तोच करतो आणि फायनान्स आणि अकाउंट पण. बेसिकली उद्योजक इज अन ऑलराउंडर आणि मेनी टाइम्स ही इज ॲक्च्युली ए जगलर. फायर फायटिंग करते करते सॅटिस्फॅक्शन करते मिळवत करताना ही इज ॲक्च्युली ट्राइंग टू डू लॉट मेनी थिंग्स ऑन इट. व्हॉट ही नीड्स इज ॲक्च्युली ऑटोमेशन टूल. आणि आज ऑटोमेशन टूल सोपं झालेलं आहे, स्वस्त झालेलं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ERP जे बरेच लोक यूज पण करतात आणि बरेच डॉक्टर्समध्ये आहे त्याच्यासाठी म्हणून प्रोसेस ऑटोमेशनसाठी हा ERP नेहमी युजफुल आहे. आणि इट ॲक्च्युली हेल्प्स टू इन्क्रीज द टॉप लाईन. असं बघितलं गेलं तर तुमचा लीड मिळाल्यापासून तर कॅश मिळेपर्यंत जर तुमच्याकडे ऑटोमेशन असेल थ्रू ERP इट बिकम्स मच फास्टर. कस्टमरला इमिजिएट रिस्पॉन्स होतो, कोटेशन इमिजिएटली जातं, इनवॉइस इमिजिएट जातं आणि त्याच्याबरोबरीने आपण त्याचा फॉलोअप पण घेऊ शकतो. दुसरा आहे डेटा ड्रिव्हन अपसेलिंग. आपण सगळे माल विकतो पण आपण इनवॉइस ठेवत नाही किंवा त्याच्यातल्या कोणा कस्टमरनी काय घेतलं हे कळत नाही. पण ऑटोमॅटिक रिपोर्ट्स MIS जनरेट होतात आणि त्याच्यानंतर कस्टमरला पण आपण त्याप्रमाणे टार्गेट करू शकतो. बेसिकली chaos टू क्लॅरिटी हे जे म्हणतो आपण,
आपल्याकडे सगळा डेटा असतो पण आपल्याला कोण ते सांगत नसतं. तर मॅन्युअल डेटा एंट्री एकच ठिकाणी डेटा एंट्री केली, ट्रान्झॅक्शन केलं का पूर्ण सगळ्या रिपोर्ट्स मध्ये जातं. अकाउंटिंग, सेल्स, इन्व्हेंटरीची विजिबिलिटी खूप जास्ती वाढते. तुमच्याकडे काय इन्व्हेंटरी हे मिळतं. बेसिकली ऑनलाईन रिअल टाइम रिपोर्टिंग असल्यामुळे आपण बेसिकली खूप चांगलं डिसिजन घेऊ शकतो. दुसरं आहे का बॉटम लाईन. आपण नेहमीच खर्चाकडे लक्ष देत असतो आणि ERP असा ऑटोमेशन टूल आहे जो ते व्यवस्थित कॉन्फिगर केल्यानंतर रिड्यूस लेबर कॉस्ट, एकच माणूस ठेवून तुम्ही बरचसं वेगळ्या वेगळ्या गोष्टी करू शकता. जस्ट इन टाइम इन्व्हेंटरी हा जो कन्सेप्ट मोठ्या कंपनीमध्ये आहे तो पण तुम्ही तिथे राबवू शकता. कारण काय, इन्व्हेंटरी इज ऑल्सो पार्ट ऑफ इट. त्याच्यामधले असं बघितलं का सेव्हिंग्स इन ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट इज 15%, इन्व्हेंटरी कॉस्ट सेव्हिंग्स इज अबाउट 19% आणि ऑपरेटिंग कॉस्ट इज ऑल्सो अबाउट 19%. ह्या सगळ्या सेव्हिंग ज्या आहेत ते एकच टूल जो ERP आहे त्याच्याने होऊ शकतो. त्याच्यानंतर पेपरवर्क. आपण सगळ्यांना माहिती आहे पेपरवर्क करणं किती बोरिंग आहे. तर ऑटोमॅटिक पेपरवर्क जनरेट होतं, इनवाइस जनरेट होतात, तो डिजिटली स्टोर्ड होतं आणि त्याच्यानंतर तुमचं प्रोक्युरमेंट जे काही आपण खरेदी करतो त्याचा ट्रेड माहिती असल्यामुळे तुम्हाला लास्ट टाइमचे रेट, त्याचे इन्क्रीमेंट हे सगळं आपल्याला मिळू शकतं. पण ऍट द सेम टाइम ERP घेताना त्याचे बरेचसे चॅलेंजेस आहेत. इट इज नॉट अन इझी सॉफ्टवेअर. म्हणजे नुसतं घेतलं आपण चालवलं असं नाहीये. त्याचे चॅलेंजेस सगळ्यात म्हणजे ERP ला कॉन्फिगर करायला लागतं आपल्या बिझनेससाठी आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट लोकांची मदत घ्यायला लागते हू हॅव डन दिस. दुसरं स्टाफ अडॉप्शन हा मोठा प्रॉब्लेम आहे. स्टाफ इज नॉट रिअली कीन फॉर दिस अडॉप्शन. ओल्ड डेटा मायग्रेट करायला लागतो तुमच्या नवीन सिस्टममध्ये आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वर्सेस टाइम इज अ रिअल चॅलेंज टू मेजर ऑल ऑफ दिस. तर ओडो ERP जो आहे त्याच्यात त्याचे स्पेसिफिक जे बेनिफिट्स आहेत तर इन्व्हेंटरी रिड्यूस वेस्ट होते. परचेस मॉड्यूल जेव्हा आपण करतो तेव्हा झिरो स्टॉक आउट, CRM व सेल्स ग्रोथ होतो आणि अकाउंटिंगमुळे तुमचा कॅश फ्लो खूप चांगला. हे सगळे मॉड्यूल्स त्याच्यामध्ये आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंग जो आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठीचा जो मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये तुमचा राईट फ्रॉम बिल ऑफ मटेरियल ते प्रोडक्ट लाईफ सायकल हे सगळं होऊ शकतं. आम्ही जो वर्कशॉप घेणार आहोत तो प्रमोद पुढेकर सर आहेत आमच्या बरोबर. त्यांच्या क्लासरूम मध्ये फिजिकल व ऑनलाईन वर्कशॉप आहे. त्याच्यामध्ये हँड्स ऑन डेमॉन्स्ट्रेशन ऑफ परचेस, इन्व्हेंटरी, सेल्स, अकाउंटिंग हे ऍक्च्युअली त्या सॉफ्टवेअरवरती काम करून हे सगळे त्याचे मॉड्यूल्स आहेत त्याला ऍक्टिवेट करून आम्ही दाखवणार आहोत. हा जो वर्कशॉप आहे तो कोणासाठी आहे तर बेसिकली SME ओनर जे आपले सगळे आहेत त्यांच्यासाठी तर आहेच आहे. नंतर स्टुडंट जर तुमचे मुलं किंवा दुसरे कोणी असतील who are actually into management, they can actually attend this because they need to understand what is business automation because that is the. तिसरं आहे कन्सल्टंट. आमच्यासारखे जे कन्सल्टंट आहेत आम्ही जाऊन दुसऱ्यांना काय काय शिकवत असतो, सांगत असतो. तर त्या कन्सल्टंटना दे नीड टू अंडरस्टँड व्हॉट आर द पेन पॉईंट्स अँड हाऊ कॅन वी डू दिस. आणि SME प्रोफेशनल जे आहेत ते त्याच्यासाठी पण ट्रेनर्ससाठी हा उपयोगी आहे. कारण ऑलरेडी 2 कॉलेजेसमध्ये आम्हाला हे पुढचा असा वर्कशॉप रन करायची ऑलरेडी त्यांनी गो अहेड दिलेली आहे आणि त्याच्यासाठी वी आर लुकिंग फॉर ट्रेनर्स ऑल्सो. सो प्लीज डू जॉईन अस फॉर दिस वर्कशॉप. ह्याच्यामध्ये आम्ही बेसिकली परचेसचा सिम्युलेट करणार आहे. ज्या कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटर्स कडनं तो माल घेतोय त्याला कॉन्फिगर कसं करायचं, नवीन प्रॉडक्ट्स कशी, कोटेशन, परचेस ऑर्डर, वेअरहाऊस रिसिप्ट, क्वालिटी टेस्ट थ्रू ओडू सॉफ्टवेअर आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यानंतर सेल्सचा पण पूर्ण ऑटोमेशन सिम्युलेशन त्याच्यामध्ये दाखवणार आहोत आणि कोटेशन. आणि तिसऱ्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग. इफ यू आर मॅन्युफॅक्चर दॅन ऑल्सो पूर्णच्या पूर्ण त्याचे ऑटोमेशन थ्रू दॅट वर्कशॉप वी आर गोइंग टू शो इट. तिथे आम्ही हे जे पार्टिसिपंट आहेत त्यांना 5 ग्रुप्समध्ये डिवाइड करणार आहोत आणि त्या ग्रुप्समधनं वी आर गोइंग टू ऍक्च्युअली डू दिस क्रिएट न्यू प्रोडक्ट्स, कॅल्क्युलेट द कॉस्ट अँड सेलिंग प्राइस, सेंड ऑटोमॅटिक कोड्स, सिम्युलेट स्टॉक रिसिप्ट, कंडक्ट क्वालिटी टेस्ट आणि सेंड परचेस ऑर्डर्स अँड नोटीस ऑटोमॅटिक. हे सगळं त्याच वेळेला तिथे दाखवता येईल. आणि सेशन 2 मध्ये त्याच ग्रुप्सने दे विल बी नाव मॅन्युफॅक्चरर्स अँड दे विल ऍक्च्युअली बी डुईंग ऑल ऑफ दिस थ्रू सिम्युलेट अँड सी व्हॉट कॅन बी डन. हे वर्क स्टेशन्स असतात. पंकजला माहिती आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठी. सो वर्क स्टेशन्स पण कसे सिम्युलेट करू शकतो दॅट ऑल्सो वी आर गोइंग टू शो. आणि त्या फीचर्समध्ये इन्व्हेंटरी, कॉस्टिंग, प्रोक्युरमेंट आणि ट्रेसेबिलिटी
All of these are going to be lively demonstrated. हा वर्कशॉप देवेंद्र कॉलेज सोसायटीमध्ये सरांच्या क्लासरूममध्ये आहे. तिथे असा डॅशबोर्ड ऑटोमॅटिकली जनरेट कसा होतो, फक्त तुम्ही इन्व्हॉइस टाकायचे, कोटेशन टाकायचे आणि ऑल ऑफ दिस कॅन बी जनरेटेड. यू कॅन ऍक्च्युअली लुक ॲट युअर सेल्स अँड युअर रेव्हेन्यू अँड युअर कॉस्ट. या वर्कशॉप जो आहे तो 25/4 आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन मोडला 10 AM to 6 PM. तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ऑनलाईन मोडसाठी 2000 रुपये आहे व ऑफलाईन मोडसाठी 3000 आहे. आणि हा त्याचा ब्रोशर आहे आणि देर इज अ रजिस्ट्रेशन लिंक. I will request, हाई माझी आस्क आहे, प्लीज रजिस्टर टू सपोर्ट अस. थँक यू सो मच. एनी क्वेश्चन्स? 2 मिनिटं आहे. ओके, एनी क्वेश्चन्स? कोणाला काही प्रश्न असतील तर रोहिणी मॅडमला प्रश्न. त्याच्यासाठी बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया यू शुड बी अ मॅन्युफॅक्चरर. No, you can be a trader, you can actually be a trader. कारण का त्यांचं पहिलं मेन सेशन आहे, फक्त मॅन्युफॅक्चर झाल्यावरती त्याच्यामध्ये आणखी थोडे प्रोसेस येतो. पण ट्रेडरसाठी जे सगळे जे आहेत ते सेम मॅन्युफॅक्चरिंगला लागू होतात विथ एन ॲडिशनल मॉडेल. येस आर्यन रिटेल अनालिसिस. येस. No, no. Yes. And also, your module, it will replace, it's not, the ERP is not required, it becomes a substitute for the ERP or. It is an ERP only. No, it is an ERP. Yes. But we are going to show it to simulate and then they can take a decision whether to go for it. तर ही टेस्ट ड्राईव्ह आहे. तुम्ही गाडी घ्यायच्या आधी जशी टेस्ट ड्राईव्ह करता तशी प्लीज कुठलाही सॉफ्टवेअर असेल त्याच्यामध्ये ह्या फीचर्स असायला पाहिजे. तुम्ही आज ERP घेणार, 4 वर्षांनी घेणार. इफ यू अंडरस्टँड द कन्सेप्ट, नाहीतर मग खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होते आणि त्याच्यानंतर देर आर लॉट ऑफ फेलियर्स. येस. एक लास्ट क्वेश्चन. सर ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे हे एकाच वेळी दोन्ही पॅरलल एकाच वेळेला पॅरलल आय इंटेंड टू रन आणि लेट अस सी. तो पण एक प्रयत्न आहे. वी आर ऑल्सो लर्नर but we want to do this online or offline on the same day at the same time. सरांच्या वर्कशॉप मधनं करणार. सर एक लास्ट क्वेश्चन. See, basically, China is a manufacturing factory of the world today, whereas India is a back office. आणि आपण जिथे बसलोय आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन एव्हरीबडी हिअर 2002 सालापासून मी सॅटर्डे क्लब माधवरावांबरोबर होतो. हल्ली काही 3 वर्ष नाही आहे, वय वर्ष 71 आहे माझं. डाटा इज अ न्यू करन्सी आणि फिगर्स स्पीक्स बेटर दॅन वर्ड्स. या दृष्टीने आपण ERP हे ग्लोबल आता न्यू नॉर्मल झालेलं आहे. तेव्हा जसं आपण कॉम्प्युटर वापरतोय, USP वापरतोय, तसं ERP हे आता भविष्यात वाढवावं लागेल. नॉट ओनली फॉर एंटरप्रेन्युअर but for the next generation you let everybody should learn this for their job also. Thank you. थँक्यू सर. थँक्यू डॉक्टर महेश सिंघानिया सर. खूप चांगलं प्रेझेंटेशन सरांचा झालेलं आहे आणि ERP बद्दल सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आहे. तर आपण प्रत्येकाने त्यांचं जे ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही सेशन सर घेणार आहेत तर त्याचा आपण प्रत्येकाने फायदा करून घेतला पाहिजे. तर आता आपण प्रत्येकाने